नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, राज्यामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा काही परिसरांमध्ये सकाळपासून देण्यात आलेला होता. त्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊसही सुरू आहे. जसे की यावर पाहू शकतो मित्रांनो, सावंतवाडी, राजापूर तसेच रत्नागिरी, चिपळूण, गोरेगाव, मुंबई, खोपोली, कल्याण, डोंबिवली, वाडा या परिसरामध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. या परिसरांना सकाळपासूनच हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. या ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच मित्रांनो, विदर्भामध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, देसाईगंज या ठिकाणी देखील जोरदार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने आज व्यक्त केलेला आहे. तर दुपारनंतर पावसाची स्थिती कशी असेल याबद्दल संपूर्ण अंदाज जाणून घेऊ आपण. तर दुपारनंतर मित्रांनो, राज्यामध्ये पाहिलं तर विदर्भामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, देसाईगंज या परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा हवामान खात्याने आज विदर्भामध्ये देण्यात आलेला आहे दुपारनंतर. तसेच मित्रांनो, दुपारनंतर राज्यातील कोकणामध्येही मुसळधार अतिवृष्टीसारखा पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामध्ये पणजी असेल, तसेच सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, गोरेगाव, खोपोली या परिसरामध्ये मुसळधार अतिवृष्टीसारख्या पावसाचा इशारा हवामान खात्याकडून आज दुपारनंतर देण्यात आलेला आहे. उर्वरित भागामध्ये मित्रांनो, पावसाचा जोर आज काहीसा कमी दिसायला आपल्याला कमी पाहायला मिळेल. हलक्या सरींची शक्यता फक्त राहू शकते. यापुढील अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.